सो मित्रांनो हे वाले फ्लावर्स इथे अवेलेबल है जो कि मखर डेकोरेशन साठी म्हणून आपण यूज करू शकतो। जो इतना बड़ा जो हार रहेगा तो इसका क्या कॉस्ट रहेगा? मतलब फक्त 60 रुपये मध्ये हा बंच आहे। हे काय प्राइस आहे त्याची? 100 रुपये। फक्त 100 रुपये आहे प्राइस याची। ये कितने का बंच? 200 का बंच रुपये। फक्त 10 रुपये मध्ये ही पानं आहेत। कामिनी म्हणून असं या पानांचं नाव आहे। तर हे गुच्छे सुद्धा आहेत या ठिकाणी। गणपति का गले में डालते हैं। अच्छा क्या बोलते हैं इसको? आर्किड। तर 100 रुपयाला हे 12 फ्लॉवर्स आहेत कमळाची फुलं। सो फक्त 10 रुपयाला एक फ्लॉवर्स आहेत। हे 100 का 4 आहे। एका हफ्त्यापर्यंत हे फ्लॉवर्स चांगले राहतात। ॲज इट इज 100 रुपयाचे 4 येतात ते। 8, 10, 12 हा 12 आहेत हे। जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण आलो आहोत दादर मार्केटमध्ये। बरेच दिवस झाले माझा प्लॅन चालू होता की आपण काहीतरी म्हणजे मार्केटचा व्हिडिओ थोडा एक्सप्लोर करूया, कारण की गणपती बाप्पा येण्यासाठी आता अवघे 4च दिवस बाकी आहेत। 27 तारखेला गणपती बाप्पा आहेत आणि आज तारीख आहे 23 तारीख। सो फायनली आपण दादर मार्केटमध्ये आलो आहोत। शॉपिंग करायची तर म्हणजे दादर मार्केट शिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण की इथे सगळं काही म्हणजे भरपूर साऱ्या व्हरायटीज असतात। वेळ न घालवता मी आपल्या व्हिडिओला स्टार्ट करते। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जास्तीत जास्त गोष्टी मी ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन। सो वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, त्यांचे प्राइस सुद्धा या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेन। सो चला। सो हे ह्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या कलरचे डेकोरेशनचे फ्लावर्स आहेत। बघू शकता कहाँ पे कैसे यूज होता है ये जो फ्लावर्स रहेगा डेकोरेशन के लिए। तो ये फ्लावर्स मतलब हम लोग लगाएंगे तो कितने दिन तक टिकेगा? ये 1 हफ्ता रहता है। सो मित्रांनो हे वाले फ्लावर्स इथे अवेलेबल है जो कि मखर डेकोरेशन साठी म्हणून आपण यूज करू शकतो। इसका क्या कॉस्टिंग रहेगा? 700। कितना रहता है इसमें फ्लावर्स? 1 kg। 1 किलो रहेगा ये। अच्छा, तर मित्रांनो ये 700 रुपयाला 1 किलो फ्लावर्स येतात। और इसका क्या कॉस्ट आएगा? 700 रुपये का 1 किलो। तर हे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही आलात ना तर हे गणेश फ्लोरा म्हणून दुकान आहे। तर हे पण फ्लावर्स इथे अवेलेबल आहेत। तर हे सूर्यफूल पण आहे तिकडे। ये भी गणपति डेकोरेशन के लिए यूज होता है क्या? इसका क्या प्राइस जाएगा? 300। तर हे जे सूर्यफूल आहेत तर ह्याचे 300 रुपये प्राइस असणार। और ये वाला जो फ्लावर्स है तो इसको 300 रुपये करेगा। तो ये कितना 300 का कितना आएगा? पूरा बंच आता है। अच्छा, सो हे बघू शकता मित्रांनो 300 रुपयामध्ये हा पूर्ण बंच येतो जो की गणपती डेकोरेशनसाठी यूज होतो। हे पण फ्लावर्स खूप भारी वाटतात रेड कलर मध्ये। इसको क्या बोलते? क्या बोलते? जरबरा। तो इसका क्या प्राइस जाएगा? 100 रुपये का। तर हे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी असे वेगवेगळ्या टाईपचे असे फ्लावर्स आहेत, गुलाब वगैरे। जो इतना बड़ा जो हार रहेगा तो इसका क्या कॉस्ट रहेगा? 600 रुपये जोड़ी। 600 का जोड़ी। ओके। तर मित्रांनो गणपती बाप्पासाठी आपण हा जो मोठा हार घेतो तर हा 600 रुपये जोडी येतो इकडे। तर मित्रांनो हे बघा ह्या ठिकाणी बघू शकतो आपण हे समाधान फ्लावर्स म्हणून हे दुकान आहे। तर इकडे पण बरेचसे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये गुलाबाचे फुल आहेत, गुलाबाचे असे गुच्छे आहेत। सो हे बघा ऑरेंज कलर मध्ये आहेत, रेड कलर, पिंक कलर मध्ये, येलो कलर। सो असे वेगवेगळ्या कलर मध्ये। इसका क्या कॉस्टिंग जाएगा? हाँ 60 रुपये का पूरा बंच है। तर हे बघू शकता मित्रांनो हे 60 रुपयाला फक्त 60 रुपयामध्ये हा बंच आहे। आणि हे बघा इकडे दादा हे हार बनवत आहेत जे की आय थिंक सो गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवत आहेत। तर 3-4 दिवस हे टिकू शकतात असं ते म्हणतात। तर हे बघा बघू शकता मित्रांनो अशा टाईपचे ते फ्लॉवर्स बनवतात। मग अशा टाईपचे हार बनवले जातात आणि क्रिएटिव्हिटी बघू शकता ते कसे बनवतात। गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये राऊंड करून करून ते बनवतात। तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फ्लॉवर्स आहेत। हाय ताई, हे काय प्राइस आहे त्याची? 100 रुपये। फक्त 100 रुपयामध्ये फ्लॉवर्स आहेत। तर बघू शकता मित्रांनो असे वेगवेगळ्या कलरचे येलो कलर, पिंक कलर। किती पाहिजे?
असे वेगवेगळ्या कलरचे सगळे फ्लॉवर्स अवेलेबल आहेत. आणि किती सांगितले तुम्ही? 100 रुपये ना. सो फक्त 100 रुपयामध्ये हे फ्लॉवर्स आहेत. आणि हे गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत. गुलाबाच्या पाकळ्या कितीला आहेत मावशी? 250 रुपये किलो आहेत. अच्छा. हां, म्हणजे आरती करताना येताना. हां हां, गणपती आगमन आपण करतो तेव्हा. अच्छा. सो गणपती आगमन करताना आपण हे फ्लॉवर्स यूज करतो. हां, तर फक्त 250 रुपये किलो आहेत हे. आणि अजून पण आपण बघू शकतो या ठिकाणी हे डेकोरेशनसाठी मोस्ट प्रॉब्ली हे यूज होतात फ्लॉवर्स. मावशी काय प्राइस आहे याची? 100 रुपये पूर्ण बंच. ओके. तर हे बघा, हे बघू शकता मित्रांनो, असे वेगवेगळ्या कलरचे असे बंच आहेत इथे, जे की फक्त 100 रुपये आहे प्राइस याची. हे काय मावशी असं डेकोरेशनसाठी यूज करतात का? अच्छा. किती दिवसांसाठी चांगले राहतात मग? 4-5 दिवस चांगले राहणार. ओके. म्हणजे 4-5 दिवसांपर्यंत अजिबात सुकत नाही, ते तसेच राहतात ना. ओके. तर मित्रांनो, हे असे फ्लॉवर्स आहेत जे की 4-5 दिवसपर्यंत एकदम ॲज इट इज तसेच चांगले राहतात. आणि फक्त 100 रुपये त्याची प्राइस आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी आपण बघू शकतो खूप छान असे, म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळे फुलांचे असे गुच्छे आहेत गुलाबाचे. ये कितने काय अंकल? कितने काय? 100 रुपीज. तर मित्रांनो, हे 100 रुपयाला आहेत हे फुलांचे गुच्छे. तर हे बघू शकता, हे पण डेकोरेशनसाठी म्हणून आपण यूज करू शकतो फ्लॉवर्स. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्लॉवर्स आहेत इथे. ये कितने काय बंच? 200 काय बंच. तर मित्रांनो, हे जे फ्लॉवर्स आहेत तर हे फक्त 200 रुपयामध्ये हा बंच आहे. आपण बघू शकतो ह्या दुकानामध्ये ते अवेलेबल आहेत. तर ये कितने दिनों तक अच्छा रहता है? कितने दिनों तक अच्छा रहेगा? कितने दिनों के लिए अच्छा रहेगा वो, मतलब लेंगे तो 4-5 दिन तक अच्छा रहेगा. 5-7 दिवसांसाठी चालणार. अच्छा. सो 5 ते 7 दिवसांसाठी हे फ्लॉवर्स ॲज इट इज तसेच चांगले व्यवस्थित चालतात. तर इकडे बघू शकतो आपण, म्हणजे बऱ्याच टाईपचे फ्लॉवर्स इथे अवेलेबल आहेत जे की डेकोरेशनसाठी म्हणून आपण यूज करू शकतो. मावशी कितीला आहेत हे फ्लॉवर्स? आणि हे व्हाईट केवढ्याला? 4 दिवस. हे डेकोरेशनसाठी यूज होतात का हो फ्लॉवर्स? डेकोरेशनसाठी ना. किती दिवसांसाठी चांगले चालतात हे फ्लॉवर्स? हा, 5-6 दिवस चांगले चालणार ना. काय प्राइस आहे त्याची? 100 रुपये. अच्छा. सो फक्त 100 रुपयांपासून हे बंच आहेत जे की आपण गणपती बाप्पा डेकोरेशनसाठी म्हणून आपण हे यूज करू शकतो फ्लॉवर्स. तर आपण जो मखर डेकोरेशन करतो ना मित्रांनो, तर त्याच्यासाठी हे बाजूने आपण साईड साईडने डेकोरेशन करतो. तर हे 100 रुपयाला हा बंच आहे फक्त. त्या मावशी सुद्धा इथे फ्लॉवर्स त्यांचं दुकान आहे, त्यांचं शॉप आहे. हे कशासाठी आपण हे यूज करतो? हे पण डेकोरेशनसाठी आहे. ही कोणती पानं आहेत नक्की? दामिनीची पानं आहेत. कामिनीची पानं आहेत. कामिनी पत्ता. अच्छा. मग डेकोरेशन मध्ये याचा उपयोग होतो ना. अच्छा. मग हे किती दिवस चांगले राहणार पानं? 4-5 दिवस चांगले राहतात ना. किती रुपयाला आहेत हे? किती रुपयाला आहेत मावशी हे? किती रुपयाला आहेत ही पानं? किती? 10 रुपये. फक्त 10 रुपयामध्ये ही पानं आहेत. कामिनी म्हणून असं या पानांचं नाव आहे. तर हे कसं आपण यूज करतो, म्हणजे मखरच्या बाजूला यूज करतात का? मखर असं त्याच्या बाजूला असं लावले जातात का? डेकोरेशनसाठी आहेत ना. तर हे डेकोरेशनसाठी म्हणून ही पानं आहेत. फक्त 10 रुपयामध्ये हा बंच आहे. सो चला पुढे बघू. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे हे डेकोरेशनसाठी आहेत फ्लॉवर्स. अच्छा, ये डेकोरेशन के लिए है क्या? डेकोरेशन से है ये? कितने का ये? 100 रुपये का.
सो एका हफ्त्यासाठी म्हणून हे फ्लॉवर जे आहेत ना ते चांगले टिकू शकतात. फक्त 100 रुपयामध्ये हे फ्लॉवर्स आहेत. तर हे बघा, हे अशा टाईपचे पण आहेत. मावशी हे कितीला आहे हो? 100 रुपयाला. सो हे 100 रुपयाला आहेत डेकोरेशनसाठी म्हणून. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे सगळे फ्लॉवर्सचे दुकान आहे. फ्लॉवर्ससाठी म्हणून हे शॉप आहे, सगळे बाजूबाजूलाच आहेत. तर म्हणजे आपल्याला डेकोरेशनसाठी किंवा म्हणजे हे बघा, हे गुच्छे सुद्धा आहेत या ठिकाणी. तर या ताई सुद्धा हे फ्लॉवर्स घेऊन बसले आहेत. ताई कितीला आहे तो हे फ्लॉवर्स? ये कितने का है? 80 रुपये का. ओके. सो हे 80 रुपयाला फ्लॉवर्स आहेत, जे की म्हणजे बघू शकता मित्रांनो, एकदम अजूनपर्यंत कळे आहेत, ते फुलाच्या अजून बाकी आहेत. सो 80 रुपयामध्ये हा गुच्छ आहे. त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं 100 रुपयाला, पण आता इथे 80 रुपयामध्ये, म्हणजे हे बऱ्यापैकी स्वस्त आहेत आता या ठिकाणी. तर अजून पुढे बघू. तर हे बघू शकता मित्रांनो, हे या ताई हे बनवत आहेत. ये कितने का है? 120. 120 का है. कितने दिन तक अच्छा चलेगा ये? 8 दिन में. 8 दिन तक. अच्छा, इसका क्या यूज होता है मतलब? ये गणपति का हाँ, गणपति का गले में डालते. गले में डालते हैं. अच्छा, क्या बोलते हैं इसको? आर्किड. हाँ, आर्किड. आर्किड बोलते हैं. अच्छा, 120 रुपए का. ओके. कितना दिन तक अच्छा चलेगा आंटी ये? ऐसा लगेगा तो 8 दिन भी. 8 दिन अच्छा चलेगा. सो 8 दिवसांपर्यंत हे फ्लॉवर्स जे आहेत ते ॲज इट इज चांगले राहतात. आणि गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये हे घातले जातात. असं आर्किड असं नाव आहे या फ्लॉवर्सचं. आणि ते गजरे पण आहेत त्यांच्याकडे. कितने का है ये आज का सस्ता है मैडम, कल परसों महंगा हो जाएगा. कल परसों और महंगा हो जाएगा. क्यों लेकिन ऐसा? त्योहार चालू हो गया मैडम. हाँ, पप्पा आ रहा ना बुधवार. गणपति बप्पा आ रहे 2 दिन में, तो फिर महंगा हो जाएगा. अभी कितना प्राइस है इसका? 20 रुपए फीट मैडम. 20 रुपए का फीट है. वो दिन 50 रुपए फीट हो जाएगा. उस दिन 50 का फीट हो जाएगा. 30 रुपए बढ़ जाएगा. तर आता घेतलंय ना मित्रांनो 2 दिवस आधी, तर फक्त 20 रुपयाला फीट आहे. आणि आता गणपती बाप्पा यायचे आहेत, फक्त 4 दिवसामध्ये गणपती बाप्पा येणार, तर 50 रुपयाला फीट होणार आहे. सो आज आपल्याला म्हणजे 2 दिवस आधीच जर का शॉपिंग करते तर थोडंसं अजून आपल्याला म्हणजे कन्सेशनमध्ये मिळते. हे डेकोरेशनसाठी म्हणून कमळाचे फुलं आहे तिकडे. तर कितने का ये? 100 रुपये. 100 रुपये का है. अच्छा, ये कितने दिनों तक अच्छा चलेगा? 5-6 दिन रहेगा. 5 दिन तक अच्छा चलेगा. ये ना डेकोरेशन के लिए रखते हैं, पूजा भी करते हैं. अच्छा, ओके. सो कमळाची फुलं आहेत मित्रांनो. तर हे आपल्याला ओपन करावे लागतात आणि हे 100 रुपयाला आहेत. इसमें कितना आएगा? 12 है. 12 आएगा. तर 100 रुपयाला हे 12 फ्लॉवर्स आहेत कमळाची फुलं. ये कमल है क्या? वो दूसरा कमल है. वाटर कौन सा है वो? वाटर लिली है. वो भी डेकोरेशन के लिए यूज होता है क्या? अच्छा. सो मित्रांनो ही वॉटर लिली आहे. हे जे फ्लॉवर्स आहेत ते, तर हे पण डेकोरेशनसाठी म्हणून यूज होतात. तर विचारूया आपण त्यांना कितीला आहेत. दीदी ये कितने का है वाटर लिली? हाँ, कितने का है? 4 10 रुपये. ओके, 10 रुपयाला एक का? ओके. सो फक्त 10 रुपयाला एक फ्लॉवर्स आहेत हे. तर बघू शकता मित्रांनो, इथे या ठिकाणी सगळ्यांना फ्लॉवर्सचे असे दुकान आहेत. पण आता मी तुम्हाला जे सगळ्यात फेमस असं फ्लॉवर्सचे जे दुकान आहे या ठिकाणी, म्हणजे जिथे रिझनेबल कॉस्टमध्ये असतात फ्लॉवर्स आणि म्हणजे तिथे जास्त करून गर्दी असते, मी ते पण तुम्हाला शॉप दाखवणार आहे. तर इकडे पण यांच्याकडे फ्लॉवर्स आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे. तर हे बघा मित्रांनो, हे पण फ्लॉवर्स आहेत त्यांच्याकडे. हे कितने का अन्ना? 100 का 4. 100 का 4 है ना. 4 बोले तो 4 फीट आएगा क्या, या कैसे आता है वो? हो गया. और ये कितने का है? वो भी सेम है. वो भी सेम है. 100 का 4. एका हफ्त्यापर्यंत हे फ्लॉवर चांगले राहतात ॲज इट इज. 100 रुपयाचे 4 येतात ते. ये कितने का है? 120 एक. तर हे या ठिकाणी आपण बघू शकतो 120ला हे गुलाबांचा हा गुच्छ आहे.
तर हे बघा मित्रांनो, हे सगळं फ्लॉवर्सचं हे शॉप आहे तिकडे. कितीला केवढा? 150? 300. हे काय आहे? केवढा? केवढं आहे हे? काय म्हणजे डेकोरेशनसाठी यूज होतं का? नाही, गणपतीला घालायचं असतं त्या दिवशी. केवढा आहे तो केवढा? अच्छा, गणपतीला घालायचं असतं. ओके, म्हणजे व्हायचं वास असतं आहे का? त्याला, चांगला वास आहे. अच्छा. याचं ते अत्तर पण असतं केवढ्याचं. हा, ओके. हा, अत्तर असतं ते माहिती आहे. याचं असतं. सो जसं की ह्या ताईंनी सांगितलं की हे केवड्याचे पाने आहे, तर हे गणपती बाप्पाला व्हायचे असतात. हे कमळ पण आहे त्यांच्याकडे. हे 50 रुपयाला ती जुडी आहे. हां, 12 किती असतात हे? 12 आहेत का एकूण? म्हणतात 2, 4, 6, 8, 10, 12. हां, 12 आहेत हे. सो 50 रुपयाला हे 12 आहेत कमळ. पण त्या ठिकाणचे वेगळे होते थोडेसे, हे वेगळे दिसतात. हे कळी आहे. ही कळी असते, म्हणजे ही मोठी झाली की अशी होणार काय? अरे बा, म्हणजे ही कळी आहे मित्रांनो. तर हे जेव्हा फुलून येतात ना तेव्हा तर ते तेव्हा मग ते असे होतात. 50 रुपीजला. आणि हे पण आहेत कमळ इकडे. तर हे बघू शकता मित्रांनो, इथे पण सगळे हे गुलाबाचे फुलं आहेत, गुलाबाचे गुच्छे आहेत. हा दुर्वा आहे इकडे. दुर्वा कितीला आहे? 20 रुपये. 20 रुपयाला जोडी आहे का? चांगली आहे घे, दुसरीकडे खराब आहे. हां, 20 रुपयाला जोडी आहे मित्रांनो. दुर्वा आहे. गणपती बाप्पाला प्रिय असा. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी गोंड्याची फुलं सुद्धा आहेत, जी की डेकोरेशनसाठी म्हणजे मस्त आहेत. डेकोरेशनसाठी आपल्याला लागतातच, हार बनवण्यासाठी म्हणून. कैसे आहे? गोंडा 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. तर हे गोंडे 40 रुपये किलो. ओवाला कैसे आहे? ओवाला कैसे आहे? ते 60 रुपये किलो येलो वाले. तर इकडे बघू शकता मित्रांनो, हे पण फ्लॉवर्स आहेत. हे 40ला पाव सांगतात. आणि गोंड्याची फुलं 40 रुपये किलो आहेत मित्रांनो. आणि ही इकडे गुलाबाची फुलं आहेत. हे गुलाब कैसे आहे किलो? गुलाब कैसे आहे किलो? गुलाब 40 रुपये पाव. 40 रुपये पाव किलो. अच्छा, तर मित्रांनो हे 40 रुपये पाव किलो. इथे गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आहेत. तर हे पण 40 रुपयाचे पाव किलो आहेत, जे की आपण गणपती बाप्पा आगमन सोहळ्यासाठी म्हणजे आपल्याला हे लागतात गुलाबाच्या पाकळ्या. डेकोरेशनसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. तर हे बघा, इकडे पण हे फ्लॉवर्स खूप चांगले आहेत. हे गुलाब कसे आहे? तो 160 रुपये किलो. 160 रुपये किलो आहे. 40 रुपयाला पाव किलो. 40 पाव किलो. आणि हा काही चाफा आहे का? हा चाफा 100 रुपये पॅकेट आहे. 100 रुपये पॅकेट आहे. किती असणार याच्यामध्ये? 50 असणार. आणि हे काय वेणीसाठी का? 250 रुपये. 250 रुपये. ह्याच्यामध्ये किती आहे? 12 वेणी आहेत. म्हणजे 250 रुपयाला 12 वेणी आहेत. सो अराउंड आपल्याला 20 रुपयाला एक वेणी पडते. आणि इथे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. हे कितीला आहे? तो गुलाबाचं 100 रुपये पॅकेट आहे. तर हे बघा मित्रांनो, तर हे बघा इथे गुलाबाचे खूप छान असं बुके आहेत. गुलाबाचे बुके आहेत. तर व्हाईट कलरचे आणि पिंक कलरचे बुके आहेत. ये कितने का है? 120 का है. अच्छा, और ये व्हाइट वाला दोनों भी 120 का है. अच्छा, ये कितना दिन तो अच्छा रहेगा? 7-8 दिन अच्छा रहेगा. ओके, तो ये डेकोरेशन के लिए यूज होता है ना? हां. तर बघू शकता मित्रांनो, ते वेगळे वेगळे पण काढतात असे गुलाबाचे फुलं. खूप छान असे, म्हणजे असे पिंक कलरमध्ये गुलाबाचे फ्लॉवर्स आहेत. आणि त्यानंतर ते असे बुके बनवतात, एकदम ताजे टवटवीत असे. त्यानंतर खूप छान गुलाबाचे फ्लॉवर्स मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, जे की रेड कलर मध्ये गुलाबाचे फ्लॉवर्स आहेत. हे कितने का है? ये गुलाब कैसे है? 120 का. तर हे पण 120 रुपयालाच आहेत गुलाबाचे बुके. इकडे बघू शकता मित्रांनो, हे कमळ आहेत सगळे. ये वाला कमळ कैसे है? 10 का 1, 50 का 6, 100 का 12 है. कितना? 10 का एक बोले तो ये पूरा 100 रुपये का 12. 100 का 12 रहेगा ये. अच्छा, तर हे 100 रुपयाचे हे 12 कमळ येणार ह्याच्यामध्ये. आणि ते ओपन झाल्यानंतर हे बघा, बघू शकता असे होतात. हे इकडे ह्यांच्याकडे हे बुके अवेलेबल आहेत. हे बुके कितने का आहे? 120 ला. तर हे 120 रुपयाला हे बुके आहेत.
और ये वाला कैसा है बुके? हा वाला हा 300चा आहे. 300च आहे. 40 पीस आहे त्याच्यामध्ये. किती दिवसांपर्यंत चांगला राहणार हा? 4-5 दिवस लागतात. 4-5 दिवस चांगला राहणार. तर हे कोणाला गिफ्ट करण्यासाठी म्हणून खूप छान असे फ्लॉवर्स आहेत. कितीला सांगताय तुम्ही? 300 रुपये. 300 रुपये आजचा रेट सांगतोय. तर कमी झालं मार्केट तर कमी पण होतो. आता ते 220-150 रुपये एक बंच आहे. हां. सो 300 पर्यंत हा बंच भेटणार गुलाबाच्या फ्लॉवर्सचं. थँक्यू. हां हो. महाराष्ट्रातल्या गजाली. महाराष्ट्रातल्या गजाली. थँक्यू. सर्च करा ना. एक तर हे बघा मित्रांनो, या दादांनी स्वतः आपल्याला सबस्क्राईब सुद्धा केलं या ठिकाणी आणि ते पण स्वतःहून म्हणजे स्वतःहून त्यांनी सबस्क्राईब केलं. दादा नाव काय तुमचं? सुनील कदम. अच्छा, कोकणचेच आहेत तुम्ही? आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जालना. जालनामधून आहेत. अच्छा, ओके. थँक्यू सो मच. तुम्ही कोल्हापूरचे. तर हेच तुम्ही स्वतःच बनवतात काय? हां. तुम्ही काहीतरी सांगत होतात दादा. काय नाही, आपल्या तिथे छोटा मोठा बिझनेस आपला. हां. मग आता हे गणपती जसे जवळ येणार, आता 4 दिवसच बाकी आहेत गणपतीसाठी, तर आता 2 दिवसामध्ये अजून महाग होतील ना फ्लॉवर्स? भावाची असं म्हणजे आहे, माल कमी आहे जे आहे ते. हां हां. माल नाही तरी भाव वाढणार. भाव अजून वाढणार. स्टॉक करून ठेवतात कारण त्यांना माहिती आहे गणपतीत रेट डबल भेटतो. हां. त्याच्यामुळे गणपतीत रेट वाढणार. आता जो माल येणार आहे ना आज नाही भेटणार तुम्हाला, गणपती दिवशी बरोबर भेटतो. अच्छा, त्या दिवशी डबल रेट घेईल. डबल रेट असणार ना? घ्यायचे घेता बरं फुलं. थँक्यू सो मच. याची क्लिप याच्या बायकोला दाखवतात. चालेल नक्की. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, हे आंब्याच्या डाळी आहेत ज्या की आपल्याला आपल्या दरवाजामध्ये म्हणजे आंब्याच्या डाळी तर आपल्याला लागतातच गणपतीमध्ये. हे किती काय? 10 रुपयाला आहेत. सो फक्त 10 रुपयामध्ये हे आंब्याच्या डाळी. एक बंच 10 रुपयाला आहे. तुळशीची पानं आहेत ना? ये भी 10 का है? 20 का है. अच्छा, ये 20 रुपयाला आहेत. और एक ही है, ये भी तुलसी का पत्ता है. ये कितने का है? 30. ये 30 का आएगा. इसमें ज़्यादा है क्या क्वांटिटी? अच्छा, ह्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी त्यामुळे हे 30 रुपयाला आहेत. आणि हे 20 का आहे क्या? 20 का आहे क्या हे 20. ठीक आहे. सो मित्रांनो, इकडे दुर्वा आहे जो की गणपती बाप्पाचा फेवरेट आहे. सो हे बघा, दुर्वा बघू शकता. कितीला आहे हो? 30ला एक. 50चे 2 हे दुर्वा आहेत. हे तुळशीची पानं कितीला आहेत? 20ला आहेत. तर ही बऱ्यापैकी स्वस्त आहेत. त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पाठीमागे तरी 30 रुपयाला होते. हे या ठिकाणी फक्त 20 रुपयाला आहेत. हे बघा, या ठिकाणी एकदम भारी असे गुलाबाचे फुलं आहेत. हे बघा, एकदम गुलाबी कलरचे आहेत. कितीचे आहे तो मावशी? 120चे आहेत. हे गुलाब फुलून आलेले आहेत ऍक्च्युली. गुलाबी कलरचे आहेत एकदम प्रॉपर. हे किती दिवसापर्यंत चांगले चालतील हो मावशी? 4-5 दिवसापर्यंत चांगले चालणार. अच्छा, 120 रुपयाला हे गुलाबाचे गुच्छे आहेत जे की 4-5 दिवसांपर्यंत चांगले चालू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघाल तर ऑरेंज आणि रेड कलरमध्ये हे गुलाब आहेत. हे कितीचे आहेत हो मावशी? गुलाब कितने का? 120 है. 100 रुपये है. 100 रुपये में आएगा. हे 100 रुपयाला आहेत गुलाबाचे गुच्छे. आणि या ठिकाणी पण आहे. हे कितने काय? हे 200 रुपयाला गुलाबाचे बुके आहेत जे की व्हाईट कलर, रेड कलर, त्यानंतर येलो टाईप कलरमध्ये पण, म्हणजे हा बिस्किट कलर आहे ॲक्च्युली. हे जास्वंद आहे ना? कितीचे आहेत? 20 रुपये. 20 रुपयाला आहेत. हे किती दिवसांपर्यंत चांगले राहणार? 3 दिवस चांगले राहतात. और ये ओपन होता है क्या फिर उसके बाद में? ओपन होता है क्या? कधी पाहिजे तुम्हाला? उद्या, परवा. हां, म्हणजे 2 दिवसामध्ये ओपन होणार का? उद्या होईल. उद्यापर्यंत होणार. तर हे 2 दिवसामध्ये हे ओपन होतात जास्वंद जे की 20 रुपयाला आहेत. किती आहे त्याच्यामध्ये एकूण? 2, 4, 6,
10 पीस आहे एकूण. 20 रुपये जास्त. सो मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला जे दुकान सांगत होती की जिथे म्हणजे सगळ्यात रेप्युटेड असं दुकान आहे, जिथे ऑलवेज कस्टमरची खूप जास्त गर्दी असते, तर हे इकडचं दादरचं एकदम फेमस दुकान आहे. पण ह्या व्हिडिओसाठी आपला पुढचा व्लॉग नक्की बघा. किंग रोज ना. सो हे किंग रोज म्हणून दुकान आहे मित्रांनो, जिथे मी ह्याच्या आधी सुद्धा आली होती.